त्या रविवारच्या सुंदर सकाळी शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि शालेय शिक्षण या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी उपस्थित आपण सर्वजण आणि आयोजक कोपा आणि त्यांची सर्व सहकारी टीम, व्यासपीठावरील हेमाताई, प्रफुल्ल, खरोखरच या आयोजनासाठी सर्वप्रथम मी ओपाचे खूप मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते. जसं आपण सर्वांनीच म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल वारंवार बोललं जातं, परंतु शिक्षकांच्या मानसिक आरोग्याबद्दल मला वाटतं आपण पहिल्यांदाच असं एकत्र बसून त्यावर विचार करत असू. त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मला इथे समोर उपस्थित असणाऱ्यांपैकी शिक्षक किती आहेत हे थोडं जाणून घ्यायचंय. आपण वा, गुड गुड, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकालाच हे ऐकायची, जाणून घ्यायची खूप इच्छा आहे आणि म्हणून आपण इथे आलेला आहात. सर्वांचं स्वागत आहे. जे मला सांगण्यात आलं आहे की पुण्याशिवायही इतर ठिकाणावरूनही आपण रविवारी आलेला आहात आणि इथे कुठेही शासकीय आदेश पत्र वगैरे असं काही नसताना आपण स्वेच्छेने आलेला आहात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि शालेय शिक्षण, त्याच्या पुढचा जो भाग आहे शालेय शिक्षण, त्याची मी प्रतिनिधी आहे आणि मानसिक आरोग्याचा शालेय शिक्षणाचा कसा जवळचा संबंध आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दिवसभरच्या आपल्या चर्चासत्रामध्ये अनेक मान्यवर आपल्याशी बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत. मी स्वतः काही मानसिक आरोग्यामधली तज्ञ नाही आहे. फक्त सुरुवातीलाच फक्त मला एवढंच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रगती मध्ये आणि शिक्षकाचा मानसिक आरोग्य याचा खूप कसा जवळचा संबंध आहे. आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्य का बिघडतं, ते चांगलं राहायचं असेल तर काय करायला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मला वाटतं आजची चर्चा होणारच आहे. परंतु जसं आता प्रफुल्ल सरांनी खूप महत्वाच्या गोष्टी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितल्या, तर त्यातील महत्वाचा मुद्दा हाच आहे की आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जे आलेलं आहे, प्रत्येकच धोरणामध्ये विद्यार्थी केंद्रित अनेक गोष्टींचा उहापोह केलेला असतो. शिक्षण हे बालकेंद्रित असायला हवं, शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असायला हवं, कृतीप्रधान असायला हवं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह प्रत्येक धोरणामध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे अंमलबजावणी करतो. परंतु या धोरणामध्ये शिक्षकांना खूप महत्वाचं स्थान या धोरणामध्ये दिलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की शिक्षकाची जसं मानसिक आरोग्य आहे त्याचप्रमाणे त्याचं व्यावसायिक समाधान, जॉब सॅटिस्फॅक्शन हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून NPST हे जे आहे, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स, तर यामध्ये या गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आता आपण आहे या पोस्ट पेक्षा आणखी पुढे जाण्याची संधी मिळायला हवी असे प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाला प्रगती हवी असते, प्रत्येकाला पदोन्नती हवी असते, तर ती संधी शिक्षकाला द्यायला हवी असंही हे धोरण सांगतं. आणि शिक्षकाच्या मानसिक आरोग्याबद्दल महत्वाचं भाष्य यामध्ये केलेलं आहे. CPD जी आहे, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट, ही वर्षामध्ये 50 तास शिक्षकांचं प्रशिक्षण झालंच पाहिजे. ते इथं बसणारे पुढे असणारे शिक्षक म्हणतील यापेक्षाही जास्त आम्ही प्रशिक्षण प्रत्येक वर्षी घेत असतो, इतकी प्रशिक्षण होतात. त्यामुळे परंतु या प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असायला हवा, जसं आता सतत आपण ताण तणाव, प्रेशर याबद्दल बोलत आहोत. तर हे जे म्हणजे प्रत्येकाचा ताण वाढतो आहे, ते प्रत्येकाला वाटतं की मला खूप काम आहे, ते तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकालाच असं वाटतं. मनुष्यबळ कमी आहे, टार्गेट्स खूप मोठी मोठी आहेत आणि ते सगळे आम्हाला अचीव्ह करायची आहे. कमी वेळामध्ये खूप काही साध्य करायचं आहे आणि मग ही धावपळ, ही ओढाताण, सतत पळायचं. मुलांनाही सांगितलं जाते खूप पळायचंय, पालकांना सांगितलं जाते मुलांना पळवायचंय, शिक्षकांना सांगितलं जाते प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थी पुढे असले पाहिजे. मग शिष्यवृत्ती आहे, नवोदय आहे, अनेक अशा परीक्षा आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येकाला यश हवंय, नवे पहिला नंबरच हवाय आणि मग यासाठी पळायचंय. विद्यार्थी एकटा पळणार नाहीये.
त्याच्यासोबत आपण सहारे पळत असतो. आणि 10वी-12वीची परीक्षा घ्या, सध्या सुरूच आहे. मुलाची परीक्षा म्हणजे घराची परीक्षा असल्यासारखी असते. असं पूर्वी नव्हतं. म्हणजे मुलं त्यांचा ती अभ्यास करत होती, त्यांचं ती एका वर्गातून पुढच्या वर्गात जात होती. जस्ट ठीक आहे, चाललंय ना व्यवस्थित, एवढं पालक बघत होते. पण तो आता काय झालंय, इतका इंटरफेरन्स प्रत्येक गोष्टीमध्ये वाढलेला आहे. ते शिक्षकही शेवटी पालक आहे. त्याला वर्गातल्या मुलांसोबत स्वतःच्याही मुलांचं पाहायचं. आणि मग या शर्यतीमध्ये, या स्पर्धेमध्ये मी कुठे मागे पडायला नको. म्हणजे माझं लक्ष कुठे कमी गेलं का, म्हणून माझ्या मुलाला प्रॉब्लेम होतोय का, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं, शिक्षकांनाही वाटत आहे. आणि मग हे जादाचं स्पून फिडिंग, जादाचा इंटरफेरन्स विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये, विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये आपण करतोय का, हे थोडंसं तपासून पाहायला. ज्ञानरचनावाद सांगतोय, मुलं स्वतःच शिकतात, त्याच्या मध्ये मध्ये येऊ नका. परंतु तरीही आपली जी सवय असते, शिक्षकांना वाटतच असतं किंवा प्रत्येकाला वाटत असतं की मी काहीतरी सांगायला पाहिजे, मी काहीतरी शिकवायला पाहिजे, नाहीतर काहीतरी खूप मोठं अरिष्ट कोसळणार आहे. म्हणजे मला अजून आठवतं की सोलापूरला मी असताना एका शाळेमध्ये चित्रकलेची स्पर्धा सुरू होती. मुलं सगळी चित्र काढत होती. एक मुलगी चित्र काढते आणि खिडकीतून तिची आई थांबलेली आहे आणि ती सारखं की नाही याला हा रंग दे, तो ते बाहेर जातोय, त्या रेषेच्या बाहेर जातोय, हे असं कर, हे तसं कर. अरे आता जे काही तुम्ही प्रॅक्टिस करून घ्यायची असेल ती घरात केलेली आहे. आता एकदा तिला जेव्हा सोडून गेलेले तुम्ही त्या हॉलमध्ये, तेव्हा तिचं तिला काढू दे ना. ते तुमच्या मनात नाही पोपट हिरवाच पाहिजे, आकाश निळच पाहिजे, ते जे तुम्हाला वाटतंय. पण तिला जरी काहीतरी वेगळं वाटतंय, तिला तिच्या मनातले रंग द्यायचे आहेत, तिला तिच्या मनातले रंग भरायचे आहेत त्या चित्रामध्ये, तर भरू दे ना. पण असं नाही. आणि मग आपण आपल्यावर हा लोड, हे प्रेशर आपण वाढवून घेतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्यात जसं म्हणतो की अपेक्षा जेव्हा खूप वाढतात, तेव्हा ताण येतो. मग तो कोणा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल बोलत आहे मी. तसं शिक्षकांकडूनही खूप अपेक्षा केल्या जात आहेत. सिस्टीम कडून असेल, त्या सिस्टीमचा आम्ही पण एक भाग आहोत, की प्रत्येकाला वाटतं की अरे तुमच्या वर्गातल्या आता निपुणचा उल्लेख केला प्रफुल्ल सरांनी. ते तुमच्या वर्गातली इतकी मुलं तितक्या मुलांना लिहिता वाचता येत नाही आहे. हे काय तुम्ही काय करत आहात, अमुक काय करत, ती आपली जबाबदारी नक्कीच आहे. ते टाळून चालताच येणार नाही आहे. म्हणजे त्यांनी ज्या निपुण महाराष्ट्राचा उल्लेख केला, खरं तर ही खरोखरच आपल्यासाठी खूप खेदाची गोष्ट आहे, की 21व्या शतकाकडे जाण्याच्या गोष्टी बोलत असताना अजूनही आम्ही आमच्या मुलांसाठी साधं लिहिता वाचता येत नाही, गणितातल्या साध्या क्रिया करता येत नाही, यावर आम्हाला अजूनही काम करावं लागत असेल, तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण नक्कीच या गोष्टी जबाबदार आहोत. पण मग नेमकं काय करायला पाहिजे यासाठी? याच्यामध्ये ब्लेम गेमही खेळून उपयोग नसतो. मग आपण कोणीतरी यापूर्वी या वर्गाला अमुक शिक्षक शिकवत होते म्हणून असं झालंय. घरामध्ये याचे पालक कसे अशिक्षित आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अमुक तमुक हे सगळं सुरू असतं. परंतु जर आपण आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं आणि मला नेमकं काय करायचं आहे आणि योग्य दिशेने प्रयत्न केले, तर नक्की यश मिळतं. परंतु मल्टीटास्किंग प्रत्येकालाच करावं लागतं आहे. वेळ खूप कमी आहे आणि पूर्वीचे विद्यार्थी आपल्या वर्गातले आणि आत्ताचे विद्यार्थी यामध्येही खूप बदल होतो आहे. हे आपल्या लक्षात घ्यायला हवं. आपल्याला आतापर्यंत गुपचूपपणे मान खाली घालून ऐकणारे विद्यार्थी, शिक्षकांवर खूप आदर, विश्वास ठेवणारे आजही आहे मुलांकडे. परंतु आता ते तुम्हाला तपासून पाहू शकतात. तुम्हाला जोखू शकतात. कारण आजूबाजूला त्यांच्याकडे पण खूप माध्यम आहेत. चॅट जीपीटी आलंय, एआय आलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकाला समर्थ म्हणून त्याच्यापुढे उभे राहायचंय. आणि मग म्हणून आपण कुठे मुळातून हादरलो आहे का? की माझी जागा दुसरं कोणी घेऊ पाहतंय का? असं आपल्याला वाटतंय का? हे स्वतःला तपासायला हवं. सगळ्यात महत्वाची तर गोष्ट ही आहे, की आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी फार कमी बोलतो. किंवा क्वचितच बोलत असू. असं म्हटलंय एका कवीने, जनात जा मनात जा, दिवसाकाठी एकदा तरी स्वतःच्याच मनात जा. खुशाल हा स्वतःवर, दुसऱ्यांसाठी रडत जा, देशासाठी मरणाच्या पायऱ्या सुद्धा चढत. ते असं आहे की आपण स्वतःला वेळ देत नाही, स्वतःशी बोलत नाही. आपण म्हणून म्हणतात अरे कधीतरी स्वतःला अपॉइंटमेंट द्या. आपण दुसऱ्यांच्या खूप अपॉइंटमेंट ठरवतो, कोणी कधी भेटायचंय, कुठे जायचंय, काय करायचंय.
आणि मग आपण एकटे राहायला घाबरतो. म्हणून बघा, तुम्ही प्रवासात असाल, तुम्ही कुठे असाल, तर सतत हा मोबाईल आपल्या सोबतच असतो. सतत मग त्याच्यामध्ये मानाखाली घालून डोकावून ते चाललेलंच असतं. पण कधीतरी निवांत शांतपणे चाललोय रेल्वेमधून, चाललोय बसमधून, आजूबाजूला पाहणं, निसर्ग न्याहाळणं, निसर्गाशी संवाद साधणं, स्वतःशी संवाद साधणं, हे आपण कधी करत नाही. आणि म्हणून शिक्षकांनी हे बघायला हवं. जसं आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी करतो, म्हणजे फिजिकल आरोग्याबद्दल आपण आता बऱ्यापैकी मला वाटतं खूप सर्वजणच डाएट कॉन्शियस झाले. मग ते दीक्षित असेल, ऋतुजा दिवेकर असेल, काय असेल, कधी पाणी प्यायचं, जेवणानंतर प्यायचं, जेवणाबद्दल प्यायचं, गरम पाणी लिंबू घ्यायचं का नाही, काय करायचं, अशा अनेक सूचना, टिप्स. आणि आपलं व्हॉट्सअप विद्यापीठ तर सुरूच असतं. म्हणजे हे इतकं आपण पाहतो. परंतु मानसिक आरोग्याचं काय? म्हणजे त्या मनाच्या आरोग्याबद्दल आपण अ, विचार केला पाहिजे. मनाशी कधीतरी बोललं पाहिजे. आणि मग त्यासाठी काही अगदी खास विपश्यना शिबिरालाच जाऊन आलं की सगळं संपलं, असं अजिबात नाहीये. तर ते रोजची आपली प्रॅक्टिस असायला हवी. मग रोज वेळ मिळत नाही, ही सगळी गडबड आपली सुरू असते. म्हणून अगदी आता आमच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा असा प्रयत्न चाललाय की सुरुवातीची एक 10-15 मिनिटं आपण आनापान ही कंपल्सरी घेतलंच पाहिजे. वर्गामध्येही विद्यार्थ्यांचं घ्या असं बोललो जातं, आपण म्हणतो. म्हणजे अगदी कमी वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण का बरं इतकं वाढलंय अलीकडे? याचा आपण शोध घ्यायला पाहिजे. अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा हा ताण असह्य होतोय. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा बद्दल आपण बोलत आहोत, ज्या भावी पिढीबद्दल आपण बोलत आहोत, त्यांच्या घडण्याबद्दल बोलत आहोत, तर असं बोलत असताना ते ज्यांना काम करायचं आहे, त्या शिक्षकांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून आज ओपाने हे खूप महत्वाचं काम केलंय, की पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे बोलत आहोत. एनसीईआरटीने मनोदर्पण नावाचं एक ऍप तयार केलं आहे. ते फक्त विद्यार्थी, पालक, शिक्षकही आपल्या समस्याची तिथे मांडू शकतात, की आपल्याला एखादा सल्ला हवा आहे, तर तुम्ही तिथे ते मांडू शकता. तर त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मला जेव्हा लक्षात आलं, की आपल्याला मानसिक आरोग्य आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना मला आठवण झाली ती गौतम बुद्धांची. गौतम बुद्धांनी पण जे आपल्याला अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. तर हे सगळं काय आहे, तर हे सगळं मानसिक आरोग्याबद्दलच बुद्ध बोलतात. त्यांनी जसं म्हटलंय आणि त्यांच्या अष्टांग मार्गावर त्याच्याशी संबंधित माझेच बंधुराजा आहेत डॉक्टर प्रदीप आवटे यांनी धम्मधारा नावाचं एक पुस्तक लिहिलंय. तर त्याच्यामध्ये खूप सोप्या भाषेमध्ये त्यांनी हा बुद्धाचं ज्ञान, तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये म्हटलं की देहा ऐतुका द्या चित्तासी व्यायाम, फुलापरी खुले चित्ताचे आयाम, विकारा नकार सकार साकार, सम्यक व्यायामे चित्त घे आकार, मन अचपळ ध्यानातली धोर, जागल्या नसता जीवनाशी घोर, चित्त करा एक लावून या जोर, सम्यक स्मृतीचा बांधून या दोर, चित्त जाई येते चित्त जाई तेते, चित्तादा कितीदा नको तेच येते, सम्यक स्मृती दे चित्तासी पहारा, हाकलून देई नको त्या विचार. ही जर सम्यक बुद्धी आपण वापरली तर मला वाटतं की आपला जो संघर्ष आहे आपल्याच मनाशी तो दूर होईल. गौतम बुद्धांच तत्वज्ञान मला वाटतं आपल्या बहिणाबाईंनी तर सांगितलेलंच आहे. त्यामुळे हा विचार आपण करण्याची गरज आहे. आणि मी सांगितलं की स्वतःशी बोलणं असेल, स्वतःशी संवाद साधणं आणि आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याबद्दल आपण जागरूक असणं, या जर सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील. आणि जे काही स्पर्धात्मक युग आहे, अनेक गोष्टी आपल्याला अनेक एकाच वेळी करायच्या असतात, खूप कामं असतात. शिक्षक म्हणतात की अरे आम्हाला शिकवू द्या, आम्हाला वर्गातून सतत बाहेर काढलं जातं, अनेक प्रशिक्षण असतात, अनेक कामं असतात. म्हणजे याशिवाय शैक्षणिक कामाबरोबरच आपल्याला इतरही कामं, मग अगदी जनगणनेपासून मग इलेक्शन पासून अनेक कामांसाठी पण आपल्याला जायला लागतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे बघताना जर आपण नकारात्मक दृष्टी ठेवली तर आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा जर तो एक्सेप्टन्स जो आहे, स्वीकार, की आता आपल्याला हे करायचं आहे, त्याच्याशी भांडून आपल्याला चालणार नाही आहे. तर मग जर एकदा त्या गोष्टी स्वीकारल्या, ज्या बदलता येतील त्या बदलूया, परंतु ज्या बदलता येणार नाही तर त्या ऍक्सेप्ट करून आपण त्याच्यावर कसा उपाय शोधूया, हे जर आपण केलं
तर मला वाटतं त्या गोष्टी आनंदाने होऊ लागतात. मला इथे एक आठवण सांगावीशी वाटते की कोल्हापूरच्या सृजनानंद विद्यालयाच्या लीलाताई पाटील यांच्याशी संवाद साधण्याची, यांच्याशी बोलण्याची संधी एकदा आम्हाला मिळाली होती. आपण जसं शिक्षकाचं मुख्य काम आहे शिकवणं, हो की नाही? तर मग शिकवणं म्हणजे काय? असं त्यांनी उपस्थितांना सर्वात त्या पुढे कार्यशाळेमध्ये प्रश्न केला. तर शिकवणं म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे आपण डी-एड, बी-एड, एम-एड मध्ये ज्या काही शिकवण्याच्या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला माहिती आहेत, त्या सगळ्या लोकांनी पटपट सर्वांनी अगदी सांगितलं, सर्वांना माहितच होतं. परंतु त्यापेक्षा त्यांनी त्यांची एक अशी लिस्ट, यादी सर्वांसमोर ठेवली की शिकवणे म्हणजे काय? तर शिकवणे म्हणजे जागत राहणं, शिकवणे म्हणजे आनंद घेणं, शिकवणे म्हणजे वस्तुस्थिती समजून घेणं, शिकवणं म्हणजे एकतरी कला अंगी असण्याची गरज भासणं. अशा अनेक काही खूप छान विधानं त्यांनी केली. त्यातलं मला वाटतं की शिकवणं म्हणजे आनंद घेणं ही खूप महत्वाची बाब मला वाटते आहे. आणि मग जर तेव्हा आपण कोणतीही गोष्ट अशी जेव्हा आनंदासाठी करतो तेव्हा त्याचा त्रास नाही होत आपल्याला. त्यामुळे आपला आनंद आपण शोधायला हवा आहे. आणि मला शिक्षकांबद्दल तर इथे सांगायचंच आहे की आमचे शिक्षक अनेक अडीअडचणीतून खूप छान काम करतात आपापल्या शाळांमध्ये. अगदी म्हणजे जिथे आपल्याला जाणं शक्य नाही अशी सुद्धा दुर्गम भागातल्या अनेक शाळा आहेत जिथं आम्ही कधीतरी एखाद्या दिवशी किंवा प्रवेशोत्सव असेल, एखादी भेट असेल, एखादी इन्स्पेक्शन असेल म्हणून आम्ही जातो. परंतु तिथे ते रोज शिक्षक जात आहेत की जाण्या येण्याची सुद्धा जिथे अडचण आहे अशा ठिकाणी आमचे शिक्षक जाऊन शाळा चालवत आहेत आणि मुलांशी खूप चांगल्या पद्धतीनं संवाद साधून काम करतात. म्हणजे सोपं नाहीये हे. आपल्या घरातल्या एक किंवा दोन मुलं सांभाळताना आणि त्यांना घडवताना, वाढवताना आई वडिलांना जो त्रास होतो किंवा ही जबाबदारी असते, तिथं आपल्या वर्गातला आणि वेगवेगळ्या घरातली येणारी मुलं असतात. वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेली ती असतात. त्यांची सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. तेव्हा अशा मुलांना सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद साधत पुढे जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ते खरोखरच शिक्षकांचं खूप मनापासून अभिनंदन करायला हवं, त्यांना सलामच करायला हवं त्यांच्या कामासाठी. आणि मग या हृदयीचे त्या हृदयी घातले असा संवाद झाल्याशिवाय ही मुलं शिक्षकांसोबत नाहीत येत. घरातल्या आई वडिलांचं ऐकणार नाही तितकं मुलं शिक्षकांचं का ऐकतात? मला स्वतःचे पण प्राथमिक शाळेतले शिक्षक मला आठवतात किंवा अजूनही माझा त्यांच्याशी संवाद का होतो? तर ते कुठेतरी अंतर्मनात त्या सगळ्या आठवणी, त्यांच्याविषयीचं प्रेम हे सगळं दाटलेलं असतं. मुलांसोबत हे काम करत असताना, मुलांसाठी आपली एनर्जी, आपलं प्रेम एवढं देत असताना त्या शिक्षकांची पण कुणीतरी काळजी करायला. आणि म्हणून कुणीतरी इतरांनी करण्यापेक्षा स्वतःच आपण पहिल्यांदा करायला. म्हणून पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःशी संवाद साधायला शिका, स्वतःवर काम करायला शिका. मला स्वतःला अपडेट व्हायचं आहे, तर मी कालपर्यंत जे होतो तिथपासून मला पुढे जायचं तर काय काय करायला हवं? आणि प्रेशर न घेता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सुपर व्हायचं जे असतं, जे महिलांना सुद्धा, आता महिला शिक्षिका पण इथे मला दिसत आहेत, तर घर आणि शाळा ही जी दुहेरी कसरत असते ती सांभाळताना मला सगळीकडे सुपर वुमन व्हायचं असतं. आणि मग तो ताण येतो, तो प्रेशर येतो. हरकत नाही ना, मी माझ्या नोकरीमध्ये जर इतकी यशस्वी असेल तर कदाचित घरातली एखादी गोष्ट मागे राहिली तर काही हरकत नाही. त्यासाठी एवढा ताण घेण्याची गरज नाही. पण नाही, आपल्याला ते चालत नाही. तर म्हणून स्वतःला काय हवं नको ते पहा, तर स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. रिटायर झाल्यावरच मग बघू नका की अरे मला काय आवडत होतं आणि मग मला काय करायला पाहिजे आहे. त्यामुळे आता सुद्धा सद्यस्थितीत मला जे आवडतं त्या माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी, आवडीच्या छंदांसाठी वेळ द्यायला आपण शिकलं पाहिजे. त्यामुळे मग स्वतःवर आपण प्रेम केलं की आपोआप जगावर प्रेम करायला नक्कीच शिकणार. त्यामुळं मला वाटतं मी अधिकचा वेळ नको घ्यायला. तज्ञ लोक ते आहेत, ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळं फक्त नकारात्मकता आपण बाजूला सारूया. जरी असं वाटलं असलं की अरे सगळंच काही अंधार आहे का बाहेर, तर असं नाहीये. त्यामुळं थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, पणती जपून ठेवा. ही अंतरातली पणतीच आपल्याला उजेड देईल ही अपेक्षा आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.